लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरित केला जाणारा नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता तुम्हालाही आला नसेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. कारण आता ज्यांना हा हप्ता आला नाही त्यांनी काय करायचे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला न मिळालेले 3,000 रुपये पुन्हा मिळतील आणि येणारा जानेवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल. तत्पूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना असून राज्य सरकारच्या माध्यमातून याबद्दलची अधिकृत माहिती देखील देण्यात आलेली आहे. यामध्ये आता ई-KYC हा खूप महत्त्वपूर्ण पैलू असून या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमची ई-KYC ही 31 डिसेंबरच्या अगोदर पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पात्र असाल, ई-KYC केलेली असेल आणि तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असतील तर आता तुम्ही एक फॉर्म भरून तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे सबमिट करायचा आहे. तर हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल? तर हा फॉर्म तुम्हाला मी स्वतः सेंड करणार आहे. त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फॉर्म असं टाईप करायचं आहे. तर हा फॉर्म भरून झाल्यानंतर यासोबत तुमचे आधार कार्ड आणि इतरही कागदपत्रे तुम्हाला जोडणे गरजेचे आहे. ही कागदपत्रे जोडून हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे सबमिट केल्यानंतर त्याचे व्हेरिफिकेशन केले जाईल आणि जर तुम्ही खरंच पात्र असाल तर तुम्हाला हे हप्ते तुमच्या डेबिट लिंक खात्यामध्ये राज्य सरकार वितरित करणार आहे. लाडकी बहीण योजनेचे मागील सर्व हप्ते मिळाले, मात्र नोव्हेंबर व डिसेंबरचे 3,000 रुपये मिळाले नाही, असं कोणी आहे का? तर आता यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणी असून तुम्ही देखील यामध्ये असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असून जो मी तुम्हाला फॉर्म भरायचा सांगितलेला आहे तो फॉर्म तुम्हाला भरणे अत्यावश्यक असून जर हा फॉर्म तुम्ही भरला आणि व्यवस्थितरित्या सबमिट केला तरच तुम्हाला या योजनेचे पैसे पुन्हा मिळण्यास मदत होणार आहे, अन्यथा तुम्हाला हे पैसे पुन्हा मिळणार नाहीत.